कधी फाडते असं येऊन जायचं रात्रीचं निघून जायचं पावती कुठं फाडता तुम्ही गाणं असेल तर बोलायच नाही तर तसं मध्ये लावून जायचं काय ते काढून द्यायचं हे आत्ता लावलेलं आहे उकलायचं उकल प्लास्टिक आहे कसा गेला बंद आहे ना कुठे चालू आहे ट्राफिक पण नाही आहे काय काय आहे इथं जप्त करून ठेवायचे सगळं ठीक आहे ना गेलं कुठं निघू काढू घे सुरुवात करतो तुझा तेवढा नाही ह्या काय तुझा इथं खाली बसलेला तेवढाच नाही काढू घे नाव घेतलं नाव घेतलं सासरा मुलगा सून सगळ्यांचं काढा दुकान इथे वेगळं दुकान आहे ते दुकान ठेवायचं की दुकान ठेवायचं सांगा तिकडचं दाखवा दुकान रांगेचं तिकडे दुकान काढून द्यायचं आता काढून द्यायचं चला दोन नावं द्या त्यांचे त्याला कोण आहे फोन करा ना हा तुम्हाला विठ्ठल दादा म्हणतात कोण आहे काय त्यांच्या ओळखीचे रिलेटिव्ह काहीतरी आम्ही एकत्र वावरतो दादा काही ते दुकान तुमचं काय नाही आहे म्हणजे त्यांचं आहे ते दुकान तुमचं आहे ते दुकान कोणाचं आहे आमचं आहे मग इथं तिथे त्यांचं नाव घेऊन घेतलं पुढे त्यांनी इथं नाव त्यांचं नाव घेतलं काय नाही तिथे तुम्ही कोणाचं नाव दिलं आहे तुमचं नाव दिलं आहे ना ते विचारतात माझं नाव दिलं आहे का तिकडे आम्हाला चालू असतं आई आता आमचं हे झाल्यामुळे आम्ही त्याच्या बसतात जागेवर दोन गाड्या किती गाड्या
काही एक दिलं तरी चालतं. आता भाड्यात आता काय सगळ्यांना त्यांना पण ज्याचे आई बाबा आहेत त्यांचं पण एकच सगळ्यांना सगळ्यांचे इथे डबल आमचं एकट्याच नाही सगळ्यांचं हां त्यांचे आई बाबा सगळ्यांचं सगळं शिकत दिलं की आम्हाला पण चालतं तसं काय तसं कोण बसतं त्याच्यावर तुम्हाला बसायला कोणी परमिशन दिली आहे? हे म्हणतात की ह्यांची आई नसते त्यामुळे नक्की काय आहे नक्की काय आहे तुमची पण जागा निघेल काय असं ते स्पष्ट सांगायचंय. तुम्ही बसत नाहीये ना? मी बसतोय हो. दिलंय नाव तुमचं? हो दिलंय. गाडी येत नाही किंवा रविवारची गाडी येत नाही तुम्हाला इथं गाडी लावायची हे लावायलाच परमिशन गाडी लावायलाच परमिशन नाही. कधी काढताय? आणि कोण आहे तिथं असं? तुमचं काय फूड लायसन आहे? काय दुकान आहे का? जागा पण तिथं फक्त फळं फुलं आणि भाजीसाठी परमिशन दिलेली आहे. स्वतःची दुकानं बाहेर खातायची तिथे खातायची नाही बॅरिकेड केले ना ते बॅरिकेड पहिल्यांदा सगळं काढून टाका. सगळं काढून टाका. जेवढे बॅरिकेड लागतील दुसऱ्या तुम्हाला तिकडच्या ओळखचं ना आम्ही मी कधी तिथं बघितलं नाही आहे. हे बघा खोटं बोलायचं नाही. मी पण गावात फिरते मी भाजी बघितलेलीच नाही. ते ठेवायचंच नाही. गावात स्टोरेज करायचं तुमचा काढून द्यायचं ते मी तुम्ही काढून तुम्हाला जे प्रॉब्लेम असेल तर आम्ही काढून हे बघा मी इथं आलेले पालकमंत्री आलेले त्यावेळेला इथं नव्हता हा स्टॉल जर नाही उचलला तर थोडं खाली आणि उद्घाटनाला पालकमंत्री येऊन हे पण नव्हतं हे नव्हतं आता फळं घालून घ्या आमचं माहिती का मग तू खाण्यात उचललं तर फळं घालून आमचे काय अचानक नियोजन करायला तुम्ही हे होतं गोडाऊन गेलंय ते बरेच शहरातल्या कुणाला तरी माहिती असेल कुणाच्या मालकीचं ते त्यांना माहिती आहे ते काय गायकवाड आणि माहिती आहे. लगेच ते रस्ते तुम्हाला मी देखील विकत घेऊ ह्याच्यापासून चांगलं मी काय म्हणते मी पण रिक्वेस्ट करते की मी आता फोडते कारण आम्हाला सगळ्यांनाच बघायचं की आतमध्ये काय आहे आणि तुम्हाला मला परमिशन घेतली
नाही नाही तसं ठेवायला नाही 15 दिवसासाठी ठेवतो तर ठीक आहे. आता हे पत्रकारांच्या समोर पाहिजे ना, नाही, तर सगळ्यांचं काढून देव देतो हे आहे. सगळं. कारण आमचं काय मत आहे की श्रद्धा आहे आमची देवावर ते कारण गणपतीसाठी वापरलं जावं हे आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. गणपतीच्या मंडळामध्ये लसूण खायला जाऊ नये ही आमची अपेक्षा आहे. नाही एक 15 नाही डायरेक्ट मी तुम्हाला आठवड्याभराचा वेळ देते पत्रकार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही सांगा की आठवड्याभराने लसूण इथं काय टाकेल कारण आम्ही आठवड्याभरात ठीक आहे चालेल. कारण गणपती आहे ना उद्याच काढून देतो. गणपती आहे ना देवाच्या ह्याच्यामध्ये उद्याच आहे असं 1 तारीखला आम्हाला खाली पाहिजे देवाची तर व्यापार नको बातम्या देवाची सांगितलं तर आहे. व्यापार नको नाही नाही व्यापार करत कारण नाही काय टेम्पररी स्ट्रक्चर जर उभा करायचं असेल तरी त्याची परमिशन घ्यावी लागते स्टोरेज कारण आता याच्यामध्ये स्टोरेज केलं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे आम्ही बघू शकत नाही नाही बरोबर उद्या वीज उद्या आहे काढून देतो कमी आम्हाला नकोच आहे आम्हाला म्हणणं आहे की देव आहे तिथं तो ओपन व्हावं सगळ्यांसाठी हो गणपती आता आहे ना. इथे ऐका सगळ्यांसाठी open एकही केलेलं गाडी आहे. तुम्ही लावायला आम्ही घेत नाही चांगली गोष्ट काय त्याला हा एकच ड्राय फक्त ठेवलेला आहे म्हणून देवासाठीच ठेवायचे त्याच्यामध्ये लसूण काढून द्या कधी उद्या काढून काढताय घेतो. उद्या काढताय आणि ते उघडच ते ठेवा दुपार लागेल. तो पण ठेवा ते आणि ओपनच्या नंतर आम्हाला गणपतीचे गणपती बघू ना गणपतीचं सामान आहे दाखवा आम्हाला मग आणि काय बाकीचं लसूण काढून घ्या तुमचा चावी घेतो सकाळी आता चावी कुणाकडनं घेणार चावी तुम्ही चावी आहे कुणाकडनं घेणार चावी कुणाकडनं घेणार आमची लोक जाऊन आणतील ती सांगा लावलेले आहेत बघा. माझ्याला गेली आहे आम्ही मोठा तो सांगतो, थोडा फोडून माझं घेते काय फोडून घेते मग नवीन बनवून देऊ तुम्हाला नवीन आणून देऊ विकत. नाही नाही दोन मी घेतो नाही, दोन आणून घ्यायचं देतो नाही की नवीन लसूण काढून घेतो ते घेतो उद्या चला एक 2 दिवस लसूण आता तुमच्या ट्रस्टला तुम्ही सांगून ठेवलाय ना काय आहे? म्हणजे मी कोणाच्या ह्याच्यावर बांधलंय? देवासाठी आम्ही देवासाठी मांडलं. देवासाठी. मग लसूण ठेवला कोणी आम्ही त्याला महिन्याभरासाठी ठेवली कसं आणलं ना? हो महिन्याभरासाठी त्याचं बरोबर काम करतो आहे गोडाऊनचं भाडं महिनाभराचं किती असतं साहेब कोण घेतं कसं ठेवलं आतमध्ये भाड्याला नाही आहे शहरात बऱ्याच ठिकाणी गोडाऊन इथंच का ठेवलं देवाच्या गत का ठेवलं आम्हाला आक्षेप आहे देवाच्या गत ठेवल्यावर हां देवाच्या गत नाही ठेवायला पाहिजे काढून घेऊ काढलं पाहिजे लसूण कारण देवासाठी ते बघा आपल्या सगळ्या शहरवासियांनी देवासाठी कुठं हा स्ट्रक्चर इथं कुणी काय हे टाकलं मग तुम्ही त्याच्यामध्ये लसूण कसा करता मग बाकीच्यांना पण व्यापार करायला परमिशन दिली पाहिजे तुम्ही याच्यामध्ये हा पिलर आपण देवासाठी म्हणून ठेवलाय की नाही मग याच्यामध्ये लसूण कसा ठेवला जातो चुकीच आहे ते तुम्हाला वाटत नाही चुकीच आहे ते तुम्हीच म्हणता की आम्ही तो कोणाला गाडी लावायला दिले नाही म्हणजे साखरीड आहे म्हणजे पवित्र आहे मग याच्यामध्ये परत तुम्ही लसूण कसा ठेवता महिन्याभरासाठी चुकीच आहे ते महिनाभरासाठी पण नाही ठेवायचं महिनाभरासाठी गाडी लावून देणार आहे तुम्ही इथं का 2 गाड्या आहेत मी जप्त करणार आहे जप्त करणार आहे तुमच्या गाडी देवासाठी तर देवासाठी वापरला जातो आम्ही अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण देवासाठी आहे आता इथं आल्यावर समजलं याच्यामध्ये लसूण ठेवलं आहे असं कसं चालेल शहरातल्या बाकीच्या नागरिकांना वेगळा नाही आणि देवाच्या आता आपण जगभर जे बघतो तेच आपल्या इथं करून घ्यायचंय का देवाच्या नावामध्ये असा उद्योग करायचा का आपल्याला मग काढून घेतलं पाहिजे ते आज तुम्ही थांबणार आहे तर मी बोलवा कुणाकडे हे बघा माझे ड्रायव्हर आहेत माझे शिपाई आहेत माझे सगळे लोक आहेत कुठेही जातील आणि ती दिल्ली घेऊन येतील त्यांना बोलवा कुठेही सांगा अरे बाप जरा मागे तयार होणारं ठिकाण असेल शिवाजीनगरच्या यांनी भेटलेलं आहे भाड्याला. हे ठेवायचं नाही त्याला सांगितलं 1 तारीखला खाली करायचो ठरवायचं नाही तात्पुरतं ठेवलं आमचं आमचं म्हणजे मंडळात. मंडळाची परमिशन आहे त्याची ठेवायला मंडळाची परमिशन आहे का मीच सांगितलं त्याला तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही कोण आहात मंडळाचे अध्यक्ष. अध्यक्षाचं पत्र आहे इथं ठेवण्यासाठी आणि किती दिवसासाठी ठेवायचं 1 महिन्याची कसं त्याला ठेवलं त्या जागेसाठी आता हे बघा ते देवस्थानाची जागा म्हणून आम्ही याला विचारणार नाही पण ह्या टेम्पररी स्ट्रक्चर हे एकतर गणपतीमध्ये फक्त बांधायला पाहिजे तुम्ही कायमचं बांधून ठेवलेलं आहे कोणती काय आहे काय कायमचं काढता येतं उघडं ठेवा उघडं ठेवा
कायमचं नाहीये ना हे. नाही. मग कुठे ठेवा? टेम्पररी स्ट्रक्चर आहे, टेम्पररी स्ट्रक्चरसाठी परमिशन द्यायचं. आपली घेतली आहे परमिशन. मग त्याच्यामध्ये व्यवसाय सुरू केलाय, व्यवसाय सुरू केलाय. नाही, व्यवसाय हा व्यवसाय आम्ही काय आहे काय व्यवसाय? करत व्यवसाय नाही. नाही तर काय आहे? व्यवसायाचा केलेला नाही. जरा नागरिकांनी बघा, मी काय बघत नाही, तुम्ही सगळं केलं ना, हा व्यवसाय काय आहे? हे आमच्या हे काय? इकडे इकडे करावे, काय आहे? इकडे हे बघा ते storage- इकडे मागे मला वाटतं मागे ते storage दिसत नाही, हा व्यवसाय दिसतो. कापड्या दिसत आहे, गोळा केलेले आहेत, तर हे दिसतं. हे ते भरून येतात. ते वेगळ्या ठिकाणी ते व्यवस्थित प्रकारे चाललेला व्यवसाय आहे. 1 महिन्याचा नाही अधिक का माझ्या नगरपालिकेला तुम्हाला टॅक्स द्यायला लागेल किंवा ह्या माणसाला टॅक्स द्यायला लागेल आणि काढून घेतलं सगळं. कधी काढताय? कुणावरती दंड करायचा, पुढच्यावरती काय ह्यांच्यावर? कारण इल्लीगल प्रकारे स्टोरेज आहे. इल्लीगल स्टोरेज आहे. नाव द्या, कोण व्यक्ती आहे नाव द्या, कोण व्यक्ती आहे बोलवा द्या. कोण व्यक्ती आहे त्याचं नाव द्या, नंबर द्या, नाव आणि नंबर द्या. भैयात दिला. नाव काय त्याचं पूर्ण? भैयात नाव पूर्ण मला माहिती नाही. भैयाचं मग तुम्ही असंच उद्या याच्यामध्ये काहीतरी दुसरं सामान ठेवलं तर तुम्ही कसं करणार आहे? आणि तुम्ही मंडळाचे अध्यक्ष असता तरी अध्यक्षांना पूर्ण अधिकार नसतो. अध्यक्षांना बाकीच्या लोकांना विश्वासात घेऊन तुम्ही परमिशन द्यायला पाहिजे. कुठं लिखितमध्ये आहे याला महिनाभरासाठी दिले हे? काय करायला त्याला काय पैसे घेतले याच्याकडनं? क्रिकेटमध्ये कसं दिलं? तर बाकीच्या भाजी विक्रेत्यांना का देत नाही तुम्ही? बाकीच्या भाजी विक्रेत्यांना का देत नाही तुमची जागा? बाहेर पण लावून देत नाही तुम्ही. मग इथे ह्यालाच का दिलं? तात्पुरतं 1 महिन्याचं काम चालू कसं आहे. दिलं? कसं दिलं? यात भाडं बिडं काय कसं घेत दिलं? नाही. मग बाहेरच्या लोकांना कसं काय नाही देत तुम्ही? मग बाहेर पण आपण लावूयात ना. देवस्थानाचं पवित्र लागावं म्हणून आपण बाहेर गाड्या लावून देत नाही. मग तुम्ही आजमध्ये एवढा घाणेरडा व्यवसाय करताय, मग कसं म्हणायचं बाहेर तुमच्यासाठी ठेवायचं? कुठे आहेत ना सगळे रिक्षा संघटनेचे लोक? कुठे आहेत बाकीचे रिक्षा संघटनेचे लोक? कुठे आहेत? बोलवा त्यांना. परत यायचं नाही नगरपालिकेवरती चालून आमच्या इथं लावल्या म्हणून, आमच्या देवाचं हे केलं नाही म्हणून. बाहेर जरा रिक्षावाले बोलवा जरा सगळे. त्यांच्या संघटनेमध्ये कोण कोण आहे? बसला. नगरपालिकेला का कल्पना दिली नाही? आम्ही टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये असं एका महिन्यासाठी त्या लोकांना देतोय, हे का तुम्ही कल्पना दिली नाही? आम्ही एक देवाचं म्हणून तुम्हाला सूट देतोय, तर तुम्ही आमची हे करताय, फसवणूक करताय. आमचीच नाही, सगळ्या कणकवलीवासियांची तुम्ही फसवणूक केलेली आहे इथे देवाच्या नावाखाली हा व्यवसाय करून. बरोबर ना? फ्रीज मॅडम फ्रीज नाही, 5 झाले नाही. चालू आहे पाणी घेऊन बघा जरासं चालू राहते का? फुलं आहेत काय दंड करा. आता ह्या अध्यक्षाला दंड करायला पाहिजे. कुणाला दंड करायचा? काय कणकवलीवासियांना उत्तर द्या. देवाच्या जागेमध्ये तुम्ही केलं कसं? कारण उद्या आम्ही कुठल्या देवाच्या स्ट्रक्चरच्या तिथं हात लावायला गेलो तर आम्हाला सगळे लोक म्हणतात की देवाचे, म्हणून आम्ही ह्या पिलरमध्ये उघडून पण बघितलं नाही. मी गणपतीपासून मागचे 2 गणपती मी इथं आहे, मी तर अजिबात बघितलेलं नाहीये की इथं काय चालतंय ते. मग आमच्या डोळ्याआड देवाच्या नावाखाली असा चुकीचा व्यवहार चालत असेल तर ते आम्हाला चालणार नाही. तुम्ही उत्तर आपल्या सगळ्या कणकवलीवासियांना उत्तर द्या. हे कसं तुम्ही केलं? देवाच्या नावाखाली हा व्यवसाय कसा चालू ठेवलात? फयाज नावाच्या व्यक्तीला एवढं सगळं तुम्ही कसं दिलं व्यापाऱ्याला? हे चालवायला कसं? मला नका, सॉरी काका, मला नको. ह्या सगळ्या लोकांना उत्तर द्या. त्यांना सांगतो मी उत्तर 1 द्या. महिना आणि तुमच्या मंडळाची लोक कुठे आहेत? की जी बाकीच्या वेळेला मंडळ येतो घेऊन त्यांना. आत्ता बोलवा, आत्ता किती आत्ता आता बोलवा. व्यवसायवाले कोण आहेत. 4 लोक असतील त्या बाहेर. व्यवसायवाले आहेत 4 ते. लोक असतील बाहेर. आत्ता कुठे आहेत ना ते त्यांना फोन करून बोलवलं पाहिजे. काका बोलवा त्यांना. बरोबर. काका प्लीज बोलवा. लगेच कशी येणार त्यांना? एक ते भाड्याला मंडळाची गेलेले लोक आहेत. असतील. बरं, मंडळाचं तुमचं काय आहे? त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष कोणतरी असेल, नंबर द्या, नाव द्या. या नाव- चिटणीस नंबर घ्या. कोणतरी असेल, खजिनदार कोणतरी असेल, नावं द्या. घ्या. घ्या नाव घ्या. फोटो काढायचे. मंडळाला 5 रुपयाचा दंड करा, कारण मंडळाच्या ह्याच्यामध्ये वरून तर बंद
दंड करायचे. पाहिजे मला. उद्याच बघणार आहे. आता जाणार आहे, नाही तर ते जप्त होणार आहे. दोन गोष्टी होतात. इथंच थांबणार आहे. आता घ्या. मी हलणार नाही. कुणाला मदतीला पाहिजे? काय ठेवलं याच्या खाली एवढं? नाही माकडं आहे बघा. नाही माकडं आहे. मागं सरकवा ना. मागं सरकवा ना. भाजी ठेवायला मी नाही म्हटलंय का? मागं सरकवा ते. ते कोणाचं स्टॉल आहे? काय आहे ते? ते कुणाचं आहे? कुणाचं आहे? काय आहे ते? ठेवा मग मागं घ्या. उचला. आता उचलाय का मी उचलू? आलेत आमची लोक मदतीला. उचलू का? कोण आहे तुमचा? हा कोण आहे? अरे काय बघतोस? घेऊन जाते मी नगरपालिकेमध्ये. उचला हे. उचलून घेऊन गेले. मॅडम तुम्ही बांधलंय हे सिमेंटचं तुम्ही करून घेतलंय का? हे प्लेन करायचं आहे. हे असं त्याला आलं नाही ना, गुटखा आहे ना ते. तंबाखू पप्पा आहे तुझे इथे. आम्ही काय झोपा करायला आलोय? तर काय चाललंय सकाळपासून? येतो घे. काय की नाही राहिलेलं? सिरियसनेस काय आहे की नाही आमचा? हे उचला. निघतो का टेबल? कुठे गेले आपले? थांबा फोटो काढायचे. बंद करा 5 व्यापाऱ्यांच्या मीटिंगमध्ये सूचना दिलेली होती मी चालणार नाही म्हणून. या आठवड्यामध्ये मी कारवाई करणार आहे. पुन्हा मला प्लॅस्टिकचे दिसतात आहे, बुके दिसतात आहे. ध्वजा कुठे आहे? जर बोलवा. ध्वजा नाही तर क्या आहे मॅडम आपल्या? ठाकरे मॅडमना बोलवा करा. फोन करून बोलवा. अतिक्रमण कुठेही करतो. आपण त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं होतं की आम्हाला आता इथून पुढं प्लास्टिकचे बुके नको आहेत शहरामध्ये. शहरामध्ये प्लास्टिक बंदीची मोहीम जवळपास वर्षभर झालं चालू आहे. आपण यांना वारंवार कल्पना दिलेल्या आहेत. पुन्हा ह्या गोष्टी घडतात. परत एकदा प्लास्टिकची बुके इकडे नाव सांग. दुकानाला नाव नाही वाटतं. नाव नाही. रत्नेश ये बाबा पुढे गाडीत ठेवता. गाडीच्या मागच्या साईड एवढा कोण उदाहरण जरा बोलवा त्याला. बोलवा ना. बोलवा
की त्याला फोन नाही का त्याचा असं कसं कोण ड्रेसवाला ड्रेसवाल्यालाच बोलूया त्याला किती लोकांना कनेक्शन फुलवाल्याला पण विचारा त्याला कुणी कनेक्शन दिले तर हे रोळे मॅडम 3 दिवसांना काढून काय आहे दुकानात हा ते कटलेट मी तुम्हाला काढला हा कटलेट मी मागच्या वेळेला पण इथे आले मी पहिल्यांदा आलेली नाही आहे काका ते आत्ता काढले तुम्ही त्या फुलवाल्याला काढायला लागल्यावर तुम्ही काढले ठीक आहे मला कुणीतरी फोटो पाठवा नाही तर मी फिरतच असते शहरामध्ये मी फळं भाजी घ्यायला येत असते तुमचं दिसलं तर तुमचं डायरेक्ट उचललं जाणार आणि कुठं तर प्रसाद चालू असेल तिथं देऊन टाकलं जाणार तो परत काय मिळणार नाही वॉर्निंग दिलेली आता फक्त मी माझ्या माणसांना पाठवणार जे असेल ते डायरेक्ट उचललं जाणार आता आतमध्ये कसं जाणार त्याचा व्यापार करणं दाखवा मला किती जागा आहे तुम्हाला मग का बाहेर काढताय तुम्ही कमी लावलं तुम्ही 2 स्टॉल घेतले 3 स्टॉल घेतले तुम्ही कुणाचा आहे हा कोण आहे हा पेडणेकर फोन लावा किती भाडं देतो तुम्ही त्याला पेडणेकरला सांगा ठीक आहे हे बंद करा पेडणेकरच्या त्यामध्ये तुम्ही करायचं ना पेडणेकरच करेल बंद करा आता हे काढा काढा हे आता सगळं काढा तिकडे नेऊन ठेवायचं आत्ता ठेवा मी थांबणार आम्ही सगळे इथं थांबणार आम्हाला खूप वेळ आहे आम्ही इथं थांबणार आम्ही थांबणार आहोत आम्ही थांबणार आहोत पेडणेकरचं दुकान बंद राहील पेडणेकर नाहीये पेडणेकरचं दुकान बंद राहील ठीक आहे मॅडम संध्याकाळी सगळं कधीपासून वापरताय तुम्ही पेडणेकरचं दुकान पेडणेकर कधीपासून गेलाय मुंबईला कोण आहे पेडणेकर पेडणेकर कोण आहे पेडणेकर कोण आहे नाव सांगा कलमट बंद आहे तर मग बंदच करायचं चला काढायचं आत्ता काढायचं हे हा आपला नागरिक नाही आहे काढा तुम्ही नाही 2-4 वर्षापासून पेडणेकरला तुम्ही भाडं देता आणि त्याचं काम चालू आहे हे आमचं तुमच्यावर आले तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की हे तुम्ही देत नाही आणि तो पेडणेकर इथं काय वापर करतो पेडणेकर काय वापर करतो काय दाखवा मग दाखवा मला कुठं नाही दिसत बंद केले तर असलं पाहिजे आतमध्ये दुकान बंद असलं तर 8 दिवसासाठी दुकान बंद असतं नाही हे तुम्ही काढा मी इथं थांबते तुम्ही काढा फोन करा आणि हे दुकान बंद राहणार आहे बंद ठेव त्याच्या इथं काही येणार नाही काही नाही माझं मी किती पैसे देतात त्याला भाड्याने कसं काय दुकान चालू आहे? अजून दिलं नाही मग कधीपासून चालू आहे तुमचं मध्ये येतं कधीपासून चालू आहे? बरं असतं शहरातल्या लोकांना इथं कुठं काय CCTV असेल नसेल माहिती नाही पण मला नाही वाटत की इथं दुकान पेडणेकरचं चालू आहे इथं मी कधीच बघितलेलं नाहीये कुणी बघितलं इथं कुणी बघितलं पेडणेकरला तुम्हाला भाड्यानं पैसे दिलेलं आहे हे आमचं इथं ॲलिगेशन तुम्हाला उदारपणे दिलं आणि किती वर्षांसाठी दिलं असं काय नाही मॅडम फुकट आणि ते किती वर्षांसाठी मध्ये लावतो काढा ते. वर्ष काढतो मी बंद ठेवू नक्की बंद ठेवू काढायला जागा नाही टू व्हीलर गाडी आम्ही घेऊन जातो आता हे काढायला रोज सगळं कुठं आम्ही सगळ्यांना काढायला हवी काय कोपऱ्यामध्ये जागा जावा तिकडे ठेवा कोपऱ्यात जागा आहे दिसते मला कोपऱ्यात जागा वरची भाजी दिसला कधीपर्यंत काढणार आहे 4 वाजता 3 पर्यंत किती वाजता जातात 2 वाजता 1 तासात निघतंय 3 पर्यंत काढा या 3 पर्यंत आणि मी स्वतः येणार इथे तू नाही यायचं तू त्याला घेऊन ऑफिसमध्ये यायचं सोमवारचं तरच हा गाडा आणि मला एक सांग तू चालवायला घेतलंस ना उघडून दाखव मला हॉटेल आहे मग काढून का बंद ठेवलंय नाही महिनाभर तब्येत तुला त्या भाऊनं पाठवलंय हे चालू ठेव म्हणून दाखवायला नाही नंबर कुणाचा आहे मी बदललं नाही मी कोण आत्ताचा दिसतोय 6 महिने झाले मी चालवतो पुरावा दाखव मला काय चालवतोस तू इथे वडापाव चालवतो बटाटा घेतला कुठनं बेसन कुठनं घेतलं कुणी घेतलं तुझ्याकडनं आतापर्यंत किती झाला व्यापार तुझा काहीतरी असेल गुगल ट्रान्झॅक्शन दिसेल जीपे दिसेल काहीतरी दिसेल कॅशमध्ये दिसेल काहीतरी असेल तुझं
कुणाकडनं घेतो सामान तू? मी कामतांकडून कोण कामात आहे? कुठे आहे तो? महेश कामत कोण आहे? किराणा माल. किराणा मालाचं. भाजीपाला कुठनं घेतोस? मॅडम माझ्याकडून चालवतो का? मग ह्याने त्या सांडवेच्या माणसावर माणूस पाहिजे ना तिथे. सांडव्याच्या माणसाकडनं हा चालवला तर तुम्ही सांडव्याच्या माणसाला भाडं देतोय तो. हा गाडा बंद पडेल, मी येतो त्याला. त्याला घेऊन यायचं नाही. हा गाडाच बंद करतो आम्ही. नंतर तू आमच्याकडे परमिशन टाकायला येईल. 2 महिने 1 महिना बंद ठेवू गाडा. तू आमच्याकडे परमिशन मग आम्ही तुम्हाला व्यवस्थित प्रकारे देतो परमिशन करायला. मग